शक्तिशाली पण अहंकारी राजा दुर्योधन. दुर्योधन हा महाभारत या महान हिंदू काव्यातील एक अत्यंत महत्वाचा आणि प्रमुख नकारात्मक म्हणजेच खलनायक पात्र आहे. तो कौरवांचा ज्येष्ठ पुत्र असून हस्तिनापूरचा अंधराजा धृतराष्ट्र आणि माता गांधारी यांचा सर्वात मोठा मुलगा होता. त्याला 100 भाऊ होते आणि ते सर्व मिळून कौरव म्हणून ओळखले जात. दुर्योधनाचे मूळ नाव सुयोधन होते, परंतु त्याच्या दुर्बुद्धी, अहंकार आणि अधर्मामुळे तो पुढे दुर्योधन या नावाने प्रसिद्ध झाला. लहानपणापासूनच त्याच्या मनात पांडवांविषयी तीव्र ईर्ष्या होती. विशेषतः भीमाबद्दल त्याला प्रचंड द्वेष वाटत असे. तो स्वतःलाच हस्तिनापूरच्या सिंहासनाचा एकमेव वारस मानत होता आणि पांडवांना राज्याचा कोणताही हिस्सा देण्यास तो तयार नव्हता. त्याचा मामा शकुनी याने सतत त्याला पांडवांविरुद्ध चिथावणी दिली आणि त्याची दुर्बुद्धी अधिकच वाढवली. शकुनीच्या प्रभावाखाली येऊन दुर्योधनाने पांडवांना संपवण्यासाठी अनेक कट रचले. त्यातील एक महत्वाचा कट म्हणजे लाक्षागृह जाळण्याचा प्रयत्न. द्यूतसभा. दुर्योधनाच्या क्रूरतेचे आणि अहंकाराचे सर्वात भयंकर उदाहरण म्हणजे द्यूतसभा. शकुनीच्या मदतीने त्याने जुगाराचा डाव आखला आणि त्यात पांडवांनी आपले राज्य, संपत्ती आणि अखेरीस आपली पत्नी द्रौपदीलाही गमावले. भरलेल्या सभेत दुर्योधनाच्या सांगण्यावरून त्याचा भाऊ दुःशासन याने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पांडवांच्या मनात शूळाची ज्वाला पेटली आणि महाभारताच्या युद्धाची बीजे रोवली गेली. अंगराज कर्ण हा दुर्योधनाचा अतिशय जवळचा आणि निष्ठावान मित्र होता. दुर्योधनानेच कर्णाला अंगराज पद देऊन त्याला समाजात सन्मान मिळवून दिला. या उपकारामुळे कर्ण शेवटपर्यंत दुर्योधनाशी अत्यंत निष्ठावान राहिला. दुर्योधन हा अत्यंत शूर योद्धा होता आणि त्याची युद्धकला उत्कृष्ट होती. मात्र त्याचा अहंकार, सत्तालोभ आणि अधर्म यामुळे तो चुकीच्या मार्गावर गेला. कुरुक्षेत्राच्या महाभारत युद्धात त्याने कौरवांचे नेतृत्व केले आणि अधर्मासाठी शेवटपर्यंत लढा दिला. अखेरीस भीमासोबत झालेल्या गदायुद्धात त्याचा पराभव झाला आणि त्याचा अंत झाला. दुर्योधनाचे जीवन हे अहंकार, अधर्म आणि विनाशाचे प्रतीक मानले जाते. धन्यवाद.